बाला यांचं नेमकं म्हणणं काय बोलायला या पद्धतीच्या माहिती काय कोणत्याही प्रकार काही वेळेला काही राज्यालाच होते आणि अशा वेळेला हे अनुमती जावं थोडी दखल घेऊ नये असं मला वाटतं की म्हणून मी खरं वय आहे ठीक आहे पण वेळ साथ देते माझे वय डॉक्टर आले बसते साथ देते त्यामध्ये आला नाही बोलत नाही एक माहीत खाली 7,000ची चर्चा आहे 7 हो 5, 7 आणि 10 असं 5,000, 7,000, 10,000 पुण्यातल्या काही मतदारसंघ हो सगळा इडी बिडी म्हणून आणलेला पैसा घातलेला लोकांना कळावं असं मला वाटतं अमेरिकेतल्या खाली घेणार मग नंतर माझ्याकडे पुन्हा दिसते अगदी इतकं बदललं की तुमच्या सुद्धा 10 लोक जे खासदार आणि इकडे खाली ऑप्शन दाखवलं मला असं वाटतं की अतिशय मॅनेज होते आणि यामध्ये काही लोकांचे इंटरेस्ट येतात असं उघड दिसते म्हणजे युनिव्हर्सिटी चालले असं नव्हे अगदी उघड म्हणजे आमचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये चर्चाही करू देत नाहीत आणि वर्तमानपत्रांना भेटत नाहीत की वर्ग पेपर पार्लमेंटमध्ये लोक नाही पडलं आता त्यांनी परस्पर पाठिंबा दिला अशा वेळेला पार्लमेंटला विश्वासात घेणं या गोष्टी करायच्या की नाही पण ते काहीच नाही म्हणजे मतदान सारखं विचारलं म्हणजे शंका घ्यायला जरूर विचार शंका घ्यायला जरूर झाला कारण बटन दाबल्यानंतर तिकडे बेल वाजते एवढं पण ते तिकडे गेले की नाही मला कसं कळतं पण माझं मतपत्रिका जे दिलं आहे ती कागद राहतो त्यांना त्यांनी कोणताही मार्ग सोडा ठेवायचं ठरवलेलं हे सर्वात पहिले तुम्हाला काय वाटतं काय होतं पुढे काय काय होईल काय दिसतं असं की आत्ता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही त्याची इलेक्शन सिस्टीमच तुम्ही उभं तर आवडचे असे निर्णय घ्यायचे अडचणीच्या धोरणात होते 1 वर्ष ची गरज काय डबल टॉक ज्याला म्हणतात इकडे सहकार्य बघायचं तिकडे जिथे करायचं पण असं काही असतं मला वाटतं की असं कधीच घडेल म्हणजे सेव्हिंग्स प्लॉटाची इलेक्शन झाली हे झालं गोव्याचं झालं असं नाही झालं हे राष्ट्रीय पक्षांशिवाय सगळे देश एक झालं गोव्याशिवाय त्यांना नको सहकार्य नकोच आहे त्याला तुम्ही नकोच आहात हा त्यातला नकोच हे किती म्हणलं आणि असं जर काही म्हणजे चांगलं अशी येतो की एखाद्या संधी जे सुरू केलं ते लोक सुरू करतात त्याला जोडून फक्त सांगतो यात मर्यादित परिणाम असेल पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि
आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन आज सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, जिल्ह्यात तर होते. तर थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. असे अर्थात माहिती आहे की इतक्या जिल्ह्यात लोक बसले. हो हो आहे. मला असं वाटतं की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय केला पाहिजे की सरकारचे बरोबर कसं करता जनतेला कसं बरोबर घेता येतं एक म्हणता एवढं हा पटकन लढलं पाहिजे. ते आता आवडलं नाही तर पुढं नाही पुढचं भविष्य फार वाईट दिसतं माझं. म्हणून आता जेवढी ताकद लागते तेवढी लावली पाहिजे यांना. सोमवारी बहुतेक राजकीय पक्ष एकत्र बसलेली आहे. काँग्रेस तिथं इंडिया अंडर राजकीय पक्षांच्या सर्वांना एकत्र आणि हा इतका असं घ्यावा ही चर्चा नाही. पण त्या कार्यक्रम ठरला पाहिजे. कारण याच्यासाठी काय होतं की इतकं पैशाचं धुमाकूळ म्हणजे किती धुमाकूळ म्हणजे त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे. सरकारी तिजोरीतून भागवत करताय तुम्ही, स्वतःची खिशातून द्या ना. कोण बहिणी असेल त्या सरकारी तिजोरीतून द्यायचं आणि माझं भावेत म्हणायचं आहे का. म्हणजे काय आहे ही गमती. आणि लोकांना बरं वाटलं स्वाभाविक आहे. त्या 4 पैसे कोण नको म्हणतात. पण त्या बाईनं कोण माहिती की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली काही नाही सरकारनं केलं मला. देवीच ते घेतलं देवीला वावरलं. म्हातारी म्हणजे मला काही मिळालं नाही. 60 वर्षाच्या पुढे म्हणजे काहीच नाही. पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय देवीचं घेतलं आणि देवीला वावरलं आणि म्हणतात मिळालं का तसं इतकं सामान्य माणसं सुद्धा चकित झाली. माझ्या जागीच एक पेपर असतात लगेच साहेबांच्या गाडीत हे गेले गेला माणूस गेला. हे काय पाहिजे पवार हे गोरखमेंढी. मी जरा वॉशरूमला झाला मी बसलो आहोत त्यांच्यावर. आम्ही इथं जाऊ. तर आज थंडी कमी झाली. हो काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली 8वीत असताना पाठींबी. कल्पना मुद्रणात आला होता त्यावेळेस नाटकरांची. अजिंक्य नीट बसतो. जे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामन्यात. आणि हे पवार साहेब दाखवतात की एका कुटुंबात आता 2 लाडक्या बहिणी. ते निकष बदलतात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली, त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बायलाईन दिली. ती मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे, तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. माझीच मग विरोधी पक्षाची मंडळी जमणार तर सरकारकडे आपल्यासारख्या समाजातल्या सुजाण लोकांचं असं जर आयोग नेमून त्याला काय म्हणतात हे प्रश्न जरा त्याच्या पाठपुरावा करावाच लागेल. आणि सध्या काय लोकांना सांगितलं कळेल नाही झालं असं. लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेत आहेत. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय मला भेटायला लोक नको म्हणतात, पण तुम्ही काय करता काहीतरी कृती केली पाहिजे ना. ते त्याच्यापेक्षा पुढे जाणते ते त्यांना आता नकोच आहे काय त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणुकीमध्ये जो काही त्याच्यावरून सरकारच्या आपण मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी स्वतंत्र नेमावेच ते म्हणतात. आपल्याकडे असं कुठले शेतकरी मंडळी होती, काही मंडळी होती, आणि तुमच्या काळात महत्त्वाचा चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरित्या हे करू. तर मला असं वाटतं की सरकार तिकडे जायचं करेल, पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर होता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे बसून नको. तुम्हाला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. आता ते कसं करायचं त्याबद्दल मी मोठं भाषू येईल, पण मला असं वाटतं की हे जरा करावं असं. नाही तर मग ते अगदी अननोटीस जाईल सगळं अननोटीस. भयानक आहे, अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही एवढा. आणि फाटाफूट. आणि या परकीय हस्तक्षेपाचा जो मुद्दा होता त्याच्याबद्दल तुम्ही जरा गप्पच आहेत, पण अदानींनी त्याच्याबद्दलचं जे निकाल त्या दिवसाला लागला आणि त्याकडे एका दिवसाचा फरक आहे. इकडे काय गणित आम्हाला काही कळतच नाही. इकडे 1 दिवसाचा फरक आहे आणि लगेच इकडे उलट तालवडतं उलटं. तुम्ही लोकसभेला पुढे तो तुम्हाला विधानसभेला मागे हे सगळे चालू आहे. हा जो परकीय परकीय हस्तक्षेप जो वाढतो याचा गंभीरपणे देशाचे भांडवलदार आहेत, ते करतात काही करतात, पण ते जर त्यांच्या स्वार्थाकरता लोकशाहीतून धुडकून देत असतील एखाद्या कंत्राटसाठी तर ते सुद्धा लायचं. आणि मग ते सगळं अंताजी झाले. माझी तक्रार आहे काय जे चाललंय ते आम्हाला माझ्यासारख्या सुजाण माणसाला देखील कळत नाही की काय चाललंय. पंतप्रधान असं तसं तिकडे जाऊन पंतप्रधान असं करत सांगतात तिकडे परदेशात असतात. पार्लमेंटला विश्वासात न घेता तिकडे त्या कोर्टाने सांगतात नाही आम्ही अदानीच्या बाजूला. अहो तुम्ही असा त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु विश्वासात घ्या ना. पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही, काय विषय नाही. अशा वेळेला माझी तुमच्या सरकारला विनंती आहे की जरा थोडं तरी जरा शक्य सुधारण्याच्या म्हणून जे काय असेल ते काय जास्त असेल ते बोला, पण जरा पुढं आलं पाहिजे. याचा हा गोंधळ हा केवळ देशातल्या लोकांनी केलेला गोंधळ नाही आहे. याच्यामध्ये षडयंत्र आहे सगळं. तुम्हाला एक लोकसभेला 10 जागा आणि हे एकाएकी सहजपणे घडलेलं नाही. हा अत्यंत षडयंत्राचा भाग आणि ह्याच्या ते पुढे होते ते ठरूनच केले. तेव्हा तळागाळातली माणसं होतं आम्ही काय करावं. विनोद तावड्यांच्या सांगतो. विनोद तावड्यांच्या घरी
त्याच्या कोणतरी ते सापडलं सगळं. तर राज्याचे जे आमच्या आताचे जे गृहमंत्री आहेत ते काय आपले फडणवीस अहो तिकडे शाहीवाळाच्या आत तिकडे सांगतायत की त्यांच्या हातात पण पण ते तिथं तिथे सगळं झाले ते चालेल तर काय अजब प्रकार आहे. अजब प्रकार आहे. विरोध तेवढ्यानं काही पुढे केलेलं नाही. पुढे काय केलं कुठे त्याचं पाठा करायला तयार नाही की हे केस केली तिथं त्याचं उलट आणखी प्रकार जाहीर केले. आता तांत्रिकदृष्ट्या काय किती पुढे गेल्यानंतर आहे परस्पर चाललेलं आहे. आम्हाला असं वाटतं की आपल्याला त्याला बोलतं केलं पाहिजे. नंतर तो मुलांच्या बद्दल तर फारच झालं कसं काय लव जेव्हा चिंताचं काय बोलता पतंग येतो पटेल मला भेटून सांगत जायला लागले की आमचा या मुद्दा त्यांचा मुद्दा बोलू नव्हे. त्यामुळे याच्या सगळे मुद्दे घ्यायचा तर हा भेटून सांगतायत मला भेटत असेल तेव्हा मी बोलतो. मला असं वाटतं की अपोजिशनची जरा जी एकजूट आपण करतात आनंद आपल्या त्या पाठिंबाचे पण ती केवळ अशी काही तरी जातो यांना अगदी एकदा निग्रहाने काय वाटेल रोज ते जसं गांधींनी सांगितलं देशभक्ती त्यांनी सांगितलं नको काय व्हायचं त्यावेळी तिकडे 40,000 लोक तुरुंगात गेले. स्वातंत्र्यापेक्षा सुद्धाही हा अतिशय भयानक प्रकारे म्हणजे लोकशाहीचा हक्कच काढून घ्यायचा काय अर्थ राहिले. तुम्हाला ते जाणवते अशा वेळेला माझ्यासाठी बाहेर आहे. तुम्ही तिकडे त्या ह्याच्यात आहात तर सरकार सुधरेल नाही. निवडणुकीकडे ह्या भानगडीत ते करत आहेत. मग आता नव्या मार्गांचा आपल्या लोकशाहीमधला शोध घेतला कुठे होते सामान्य माणसाला उठाव करतात सगळ्या खरं असतं. तुम्ही करताच आहात त्याबद्दल आणि तुम्हाला असे म्हणजे वेळेवर म्हणजे किती वेळेवर झाले असं काढून जरा सगळ्यांनी चालली होती रात्री तुम्ही येत आहे म्हणून सगळ्या संध्या म्हणून बसले. आता सकाळी मला कळलं की 11 वाजता येतात. फोन केला आपण 11 वाजता असं निरोप त्यांच्या 11 निरोप येणार. बाबांची अशी माहिती ती बाबांची अशी माहिती मेसेज आला आधी 11चा हे आम्हाला आम्ही मात्र ठरवलंय जरी मी आपल्याकडे आशेने आहोत आम्ही पाहतो जरूर त्यांच्याकडे पण जर जमलं नाही तर त्याला वेगळ्या मार्गांचा विचार नव्हे पण हा लढा आम्ही सोडणार नाही. मला विनंती बरोबर म्हणजे फार बेलवाडं म्हणून नव्हे पण पोहोचून नाही जातात तर लोकांना जरा सत्याग्रहापर्यंत नेणं असा विचार करावा लागेल. त्याचा विरोधी पक्षाने काय तुम्हाला आनंदच आहे. या प्रश्नासाठी एकत्र भूमिका घ्यावी असं चालत नाही या तिथीवर नेता कसं बांधायला उभं राहिला की त्याला सवय सत्ता झाली भाषी आणि स्वीकार त्याच्यावर आठवला पाहिजे. राज्यसभेच्या लोकसभेत आता थोडी संख्या आहे ना बोलू द्यायचं बोलू द्यायचं ठरवलं. चर्चाच होऊ द्यायची नाही. चर्चा न होता ते करतात. मला सगळ्यात धोका तो वाटतो तुम्ही पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही. पंतप्रधान पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत आणि परत बदनामी काय करतात की सहकार्य देत नसतात. कामकाज चालू आहे. कामकाज चालू आहे म्हणजे काय काय प्रकार सर्व प्रश्नांवर चर्चा होणार असं आधी जाहीर करतात संसदेमध्ये.
आता हे तावडे प्रकरण जे आहे ते खरं एक तातडीने मांडून देणार नाही. इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय काय पैसे गाड्या फक्त पकडल्या पैशाच्या कोटीच्या अजून वाटप झाल्याच्याबद्दल रोडची पकडले आणि बाकीच्या गल्लीची सोडून दिली असं झालं. दाखवलं आम्हाला तुमचं नाही तुमचं मला बरं तुम्हाला मी हे करून घेतो की तुम्हालाही वाटतं जे की लोकसभा आणि विधानसभा याच्यातला विधानसभा याच्यात जे एकदम जो फरक पडला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे मॅनेज झालं असेल ते मॅनेज कसं झालं असं की अर्थाची त्याच्यामध्ये आणि काही लोकांनी आम्हाला दाखवलं तर आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही. आणि आणखी काही लोकांना लोकांनी 30% होतं कशी विचार करायची त्या ठिकाणी नवीन 30% कशी घालायची तिथं प्रात्यक्षिक करून दाखवलं आमचा विचार नसला. दुसरंच आहे की जसं आहे सरकार पक्ष विरोधकांची टर्न उडवायचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमच्यासारखी माणसाची कुणाची टर्न उडवल्यासारखी काय प्रकार करताय हा काय प्रकार आहे लायकी नाही ती लोक काही बोलतात हा त्याची भयानक प्रकार आहे. पंतप्रधान हजरच नाही राज्यात सुद्धा तिकडे तर आहेच. परकीय हस्तक्षेप कंत्राट मिळवण्यासाठी झालं असेल तर ते जरा बोललं पाहिजे स्पष्टपणे. म्हणजे फार आम्हाला याबद्दल फार शंका आहे जबर शंका आहे. आणि इथून पुढे जर म्हणजे आणखी अवघड अमेरिकेच्या नव्या माणूस निवडून आलेल्या अध्यक्षांनी काहीतरी भारतीय मालावर जकात वाढवली असं करते. तुम्ही त्यांना स्वीकार करायला शक्यता हे निर्णय त्याच्यात तुम्ही होय मला पेपर पूर्ण सगळे करून आता मुलं इकडे आहेत तर ते सांगतात की ट्रम्पचं काय कमी हे असं आता ट्रम्प काय किंवा तुमचे आमचे पंतप्रधान काय हे असं जगात सुधारल्यानंतर काय पाहिजे असं बसवून नाही जाण्यासाठी. काल या इथं व्याख्यान मला आपण दरवर्षी घेतो त्याच्यात हाच विषय होता ट्रम्प नंतर याच्याने जाहीरच केलं ना नंतर ज्यांना परवा नाही अशा मुलांच्या विरोधात भूमिका घेणं जे तिथं शिकायला गेले त्यांना बाहेर काढलं याचं असं ते सगळंच चित्र बदलतं. आणि या बदलत्या चित्राचं देशातल्या सगळ्या जनतेला स्पष्ट व्हावं. अमेरिकेत जसं काही लोकांना रस्त्यावर जावं येत नाही भारतातली जनता पण मी सांगायचं कारण नाही लोकांना हे कळलं पाहिजे हे का झालं. यावेळी लोकांच्या चर्चा आहे पाचशे भाषा ऐकायला यावेळेला लोकांचं काहीतरी चुकीचं चालू काहीतरी घोटाळा काहीतरी एक जनरल डिस्कशन आहे त्यामुळे त्याला प्रतिसाद मिळतोय आता. मी आपल्याला एवढं सांगितलं की आम्ही काही दिवस वाट पाहू विरोधी पक्षांची सुरुवात आनंदाची गोष्ट आहे. तर नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने जरा सामुदायिक सत्ताकडे पण जायचा माझा विचार मी तिशी बोलून ठेवतो. आम्ही स्वस्त आम्ही गप्पू बसणार नाही. हे जे आत्ता सहन केलं म्हणजे संपूर्ण नाही भारताचे लोक घटना गुंडाळल्या आहे. माझं म्हणणं एका बाजूला घटनेचं संरक्षण जाहीर करायचं क्षण मोठ्या व्यक्तीने करायचं हे अत्यंत निंदी आहे अत्यंत निंदी आहे. आणि बरं साडसूत करून बोलायचं
मी ते आणि आम्ही एकत्र जेलमध्ये असल्यामुळे तुमच्याबरोबर आम्हाला जेल मिळालेला होता. तुमच्या म्हणजे तुमच्या नव्हे. त्यामुळे 1.5 वर्ष राहावं लागलं असल्यामुळे त्यांना मुळीच विरोधी पक्षाची गरजच नाही. काही नाही. एक नेता, एक पक्ष, एकच सगळं, आणि ते स्वतः. आता देवाने त्यांना इकडे पाठवलं असल्यामुळे मी पण त्या देवाचा फक्त मला काय मिळाला सगळं औतुपत्र हे सगळे मीडियावाले होते, ते येतात, सगळे येतात. आणि यांचं स्वातंत्र्य यांना म्हणजे ते काही किंमतच देत नाही. भेट वार्ताहर परिषदच नाही. काय काय 11 वर्ष असं 10 वर्ष एकदा आणि एवढं सगळं चालू असतात ते परदेशात जाऊन हे करतायत की काहीतरी ते जगाला मार्गदर्शन करायला. थांबा रे.